संगम न्यूज टीव्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून स्थानिक प्रतिनिधी आदेश साठे बातमीपत्र। आज आपण श्रीकृष्णगिरी मांडवा या गावामध्ये आहोत। मांडवा या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। तसंच येथील 100% हे गवळी समाजाचं गाव असून या गावामध्ये असंख्य बिमारीने इथले परिवार व सहकुटुंब हे ग्रासलेले आहे व या ठिकाणी संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने गाव दत्तक घेण्यात आले व त्यानंतर या गावाच्या विकासाकडे गावाची वाटचाल चालू झाली व शासन दरबारी सुद्धा याची दखल घेण्यात आली। तसेच या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर झाली, पेयजल योजनेतून पिण्याची टाकी पण झाली, परंतु साईटला शेणखत असल्याने इथे आरोग्याची सुविधा ही जास्त प्रमाणात वाढली। डायरिया, मलेरिया सारखे रोगराई असे असंख्य पसरले असून इथून काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यामध्ये जीवजंतू वगैरे आढळून राहिले। त्या संदर्भात संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने माननीय श्री दिगंबर टी.आर. अवथळे पाटील यांनी दखल घेऊन आरोग्य विभाग यंत्रणा यवतमाळ यांना सूचना दिल्या व सूचना दिल्यानंतर इथे आरोग्य विभाग यंत्रणा आज पोहोचली आहे व गावातील सर्व नागरिकांच्या तपासण्या करून सर्व योग्य ते मार्गदर्शन व रोगराई हटवण्याकरता ते सुद्धा इथे पोहोचत आहे। आज आपण पाहत आहोत संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र। घाटंजी येथील माननीय विस्तार अधिकारी अरुण भाऊ खंडारे यांच्या मार्गदर्शनास आरोग्य सेवक मंगेश भाऊ झांबरे, संजीवनी जाधव CHO, वैशाली मानकर आरोग्य सेविका, कविता नारनवरे स्थानीय मांडवा येथील आशा या सर्वांनी मिळून श्रीकृष्णगिरी मांडवा येथील गवळी समाज बांधवांच्या आरोग्याकरता तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले। आपण पाहताय संगम न्यूज टीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून बातमीपत्र। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी हे योग्य नसल्याच्या कारणाने सिकल सेल, डायरिया, मलेरिया अशा कारणांनी हे गाव बिमारीने ग्रासलं असून आज या ठिकाणी संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने आरोग्य सेवेला जिल्हा प्रतिनिधींना सूचना सुद्धा दिलेल्या आहे व त्या संदर्भात सर्व डॉक्टर्स लोक इथे येऊन उपचार सुद्धा करत आहे।